ते तेज द्या, ते शौर्य द्या, मृत्यूशीही झुंजणारे धैर्य द्या महाराज, धैर्य द्या. कवीजी त्या धैर्यासाठी आमच्याकडे मदत कशासाठी पसरतात? परमपूज्य आबासाहेबांचं स्मरण करा. आबासाहेबांना पाहून समोर येऊन उभा ठाकलेला मृत्यू देखील ओशाळलाय, आल्या पावली माग फिरला. आज आम्ही ताठ मानेने उभे आहोत, ते त्यांच्याच पुण्याईवर. असद शायर और शायरी की हमारा सख्त नफरत है. न देखा न इश्क न सुनी गजल कभी, परवरदिगार की खुशी यही हमारी तमन्ना रही. वाह हुजूर वाह. एक कंबक्त, शायरीची नफरत दाखवण्यासाठी सुद्धा तुला रचावा लागला एक गझल. आखिर हीच तुला खुदानं दिलेली सजा आणि हीच तुझ्या बुद्धीची मजा. वाह कवीजी वाह. मान लिया कवीजी, मान लिया. अपनी जुबान को लगाम लगाओ. असद कल सूरज उगने से पहले उस काफिर की जबान काट डालो. जी हा जहापना. झाकशील हे आभाळ तरी, सूर्य तेज ते लपेल कैसे. छाटशील ही जुबान जरी, काव्य ते मरेल कैसे. जिवंत राहील गझल तराणा, सरस्वतीचा हा नजराणा. अभंग अटूट आहे जैसा, ताठ कणा आणि मराठी बाणा. वाह राजे वाह. तो ये है छत्रपती संभाजी महाराज. कवीजी, शहनशाह आलमगीर म्हणतात ते हेच काय? राजे, एकाच गोष्टीचं आम्हाला दुःख वाटतं. आपली शानदार धिंड बघायला आपले मरून पिताजी छत्रपती शिवाजी महाराज हयात असते तर. चुकतात आलमगीर. या घडीला आबासाहेब जिवंत असते तर याही पेक्षा शानदार धिंड काढून त्यांनी आपल्याला सुद्धा रायगडावर फरफटत नेलं असतं. संभाजी, औरंगजेब, जबान सांभाळून बोला. संभाजी, कोणालाही सांभाळून बोलायची आमची रीत नाही. असं ये इंसान नहीं, शैतान है शैतान. हो दिलाखोर, आता तुझी मौत आली. औरंगजेब, तू बेवकूफ आहेस. अरे मौत येणार येणार ती येईल कुठून? बघल, मृत्यूच्या हातात हात घालून तिने 8 वर्ष तुझ्याशी रोज झुंज देतोय. ती तर सतत माझ्या शेजारी उभी आहे. या बाता बोलायला खूप सोप्या नाहीत राजे, पण पेटते पडिते लावून अंगाची चामडी सोडली जाईल त्यावेळेला तुमच्या वाट्याला फक्त वेदना येतील. वेदना लोकांना त्यांच्या कानावर फक्त तुमच्या किंकाळ्या ऐकू येतील. नैनम छिद्दन्ति शस्त्राणि, नयन दहती पावक. मतलब समजला नसेल तर समजून घे. छाटशील तू हे हातपाय, भाजशील तू हा उभा देह, पण हे हातपाय म्हणजे मी नव्हे, की हा देह म्हणजे मी नव्हे. औरंगजेब, वाऱ्यावर शमशेर चालवून वादळाचा शिरच्छेद होत नाही, की पाण्याला पेटलेले पलिते लावून समुद्र कधी संपत नाही. असं ये कौन सी भाषा बोल रहा है? तशी अपेक्षाही नाही शहनशाह. हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे. संभाजीराजे, तू माझ्या ताब्यात आहेस हे विसरू नकोस. बोला, और कोई सवाल? संभाजीराजे, तुम्ही तुमचे सगळे किल्ले आमच्या स्वाधीन केले पाहिजे. तेवढ्यानं भागणार नाही राजे. तुमचा खजाना तुम्हाला आमच्या हवाली करावा लागेल. सोमनाथ राजे, तुमची जान आमच्या हातात आहे. आमच्या मर्जीप्रमाणे वागाल तर आम्ही तुम्हाला जीवन देऊ. आलमगीर, छत्रपती दान देतात, दान घेत नाहीत. अच्छा, तो असत उद्या पहाटे या जहन्नमीच्या डोळ्यात तापलेली सळई ठेवा, त्याची मगरूर जबान काटा, त्याचे हातपाय तोडा, चामडी सोला. लेकिन याद रखना, हा मगरूर जहन्नमी सीधेपणाने मरता कामा नये. तो ओरडला पाहिजे, किंचाळला पाहिजे, सरपटत सरपटत आम्हाला शरण आला पाहिजे. इस औरंगजेब से गुस्ताखी करने का क्या नतीजा होता है, ये उस काफिर संबा को और उसके दोस्त को समझा दो. जाओ. औरंग्या, गेली 8 वर्ष तू मराठ्यांचा राजा कसा लढतो ते पाहिलंस. आता तो कसा मरतो ते बघ.
लेकिन याद रखना पागल, मराठ्यांचा एक राजा तू मारलास तरी असले शेकडो राजे पैदा करणारी मराठ्यांची रयत अजून जिंद आहे. औरंगजेब बघ,